मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के करीबी और विधान परिषद सदस्य विधायक संदीप जोशी ने आज अपने पत्र के माध्यम से सक्रिय राजनीति से निवृत्ति का संकेत दिया। उनका टर्म मई तक है, लेकिन उन्होंने एक लेटर में बीजेपी के वफादार वर्कर्स की घुसपैठ के बारे में बताकर राजनीतिक गलियारों में हलचल मचा दी है। हाल ही में एनएमसी चुनाव खत्म हुए। इस बार बड़ी संख्या में नए लोगों को टिकट देते हुए वफादारों के साथ नाइंसाफी की गई और दूसरी पार्टियों से आए लोगों को मौका मिला। बीजेपी में बड़े पैमाने पर बगावत महसूस की गई। इसी वजह से बीजेपी 120 का आंकड़ा भी हासिल नहीं कर पाई। इसी वजह से चर्चा शुरू हो गई कि कहीं उन्होंने कई सपोर्टर्स को इंसाफ न दिला पाने की वजह से राजनीतिक रिटायरमेंट का संकेत तो नहीं दिया। अब मैं रुकना चाहता हूं, उन्होंने इस लेटर के जरिए अपनी भावनाओं को खुलकर जाहिर किया है। विधायक संदीप जोशी ने इस लेटर ने तब पॉलिटिकल अहमियत हासिल कर ली है जब मुख्यमंत्री विदेश में है। महाराष्ट्र में राजनीति में हलचल मच गई है। जोशी ने पत्र में कहा कि 55 वर्ष की उम्र में उन्होंने निर्णय लिया है कि अब युवाओं को मौका देना जरूरी है और इसीलिए वे राजनीति से पूर्ण विराम दे रहे हैं। जोशी ने कहा कि यह निर्णय अपने परिवार, समर्थकों और पार्टी कार्यकर्ताओं के लिए धक्का देने वाला है। इसके लिए वे माफी मांगते हैं। उन्होंने यह भी बताया कि राजनीति उनके जीवन का एक माध्यम था जिससे उन्हें सामाजिक, सांस्कृतिक और खेल क्षेत्रों में योगदान करने का अवसर मिला। जोशी के इस निर्णय के बाद पार्टी कार्यकर्ताओं में असंतोष फैल गया और खलबली मचा दी है। कार्यालय के बाहर कार्यकर्ताओं ने ठिया आंदोलन कर विरोध दर्ज कराया और निवृत्ति का निर्णय वापस लेने की मांग करने लगे। संदीप जोशी ने स्पष्ट किया है कि उनका निर्णय अटल है और वह इसे नहीं बदलेंगे। अब कार्यकर्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात करेंगे और इसके बाद राजनीतिक दिशा स्पष्ट होगी। मान्य आहे, नागरिक जे आहे अनेक जण रिटायर्ड होत नाही, ते होत नाही, परंतु मला माझी हे इच्छा सांगतं, माझं आतलं मन सांगतं की हे थांबलं पाहिजे, हे कोणीतरी दाखवलं पाहिजे। आणि कालच माझ्या वडिलांचे मित्र, माझे वडीलही आमदार होते, माझ्या वडिलांचे मित्र नितीनजींनी सुद्धा कालच म्हटलं की थांबायला कोणीच तयार होत नाही। आज माझ्या स्वर्गातल्या वडिलांना आनंद होत असेल किंवा आपला पोरगा थांबला एका ठिकाणी, तेही कार्यकर्त्यांसाठी। त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। आता देवेंद्रजीशी चर्चा होतपर्यंत हा निर्णय थांबणार नाही। घोषणा मागे घेण्याची आता काय निर्णय आहे तुमचा? निर्णय एवढाच आहे की ज्यांच्या सोबत मी हा निर्णय बोलून घेतलेला आहे ते आल्यानंतर त्यांच्या सोबत चर्चा करून या निर्णयावर कार्यकर्ते चर्चा करतील, मी करणार नाही, त्यावरती ठरवू। परंतु तेव्हा सुद्धा मी किती मान्य राहील याची गॅरंटी नाही, कारण ते माझे लहानपणापासूनचे मित्र आहे। मी आजही भांडतो हक्काने, हा त्यांचा मोठेपणा आहे, ते मला भांडू देतात तर मी त्यांच्याशी भांडील। परंतु माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की हा वेडेपणा करू नका, अनशन वगैरे। आपला निर्णय झाला, एक पाऊल मी मागे गेलेलो आहे 25 तारखेपर्यंतचा, तुम्ही सुद्धा तेवढं मान्य करा। ज्याप्रमाणे आग्रह होतोय कार्यकर्त्यांकडनं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेणार आहे, चर्चा होणार आहे, जर का तिकडनं तुम्हाला आदेश आला की निवृत्ती मागे घ्या, तर काय निर्णय असेल तेव्हा? नाही, त्याच्याशी समोरासमोर बोलून भांडल्याशिवाय निर्णय काहीच नाही घेणार। नक्की काय सांगाल? आपण बघतो की अनेक नाराजीतून असे जे आहे निवृत्ती घेतल्या जाते, इथे नाराज कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलंय की आम्हाला माहिती आहे, असं बोलले तुमच्याशी बोलताना काही कार्यकर्ते काही बोलतात, परंतु मी बिलकुल नाराज नाही पक्षाशी, बिलकुल नाराज नाही। हा माझा पक्ष आहे, या पक्षाने मला एवढं मोठं केलेलं आहे, परंतु कोणीतरी तर थांबलं पाहिजे। सर्वजण धावतो म्हटलं तर कसं होणार आहे? कोणीतरी थांबलं पाहिजे, त्याच्यामुळे मी थांबायचा निर्णय घेतला। बीजेपी सोबत तुम्ही राहणार आहात का? अरे, भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तात आहे, मी बीजेपीचा पदाधिकारी राहणार नाही, परंतु मी मतदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा कमळाशिवाय दुसरं बटन दाबू शकणारच नाही आयुष्यात।
अनेकदा असं पाहिलं आहे की अनेक नेत्यांच्या 50च्या नंतर राजकीय करिअर सुरू होतं. माझं 55व्या वर्षी रिटायरमेंट घेतं. त्यांचा 50च्या नंतर सुरू होतं. माझं मी 55व्या वर्षी संपवलं. माझं 30व्या वर्षी 29व्या वर्षी सुरू झालं होतं. आपण बघतो की राजकारणात सहसा कोणी एक्झिट घेत नाही. बसून बोला. बसून बोलू